बस ह्याच्या पुढे बसायचं तर असं उकिडवं बसायचं. उकिडवं बसायचं हा. ठरवून टाकलं आजपासूनच. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. आज काय झालं, सकाळी सकाळी बर का, सकाळी सकाळी युट्यूबनी मला एक व्हिडिओ दाखवला. कशाबद्दलचा? स्क्वॅटिंग बद्दलचा, म्हणजे उकिडवं बसण्याबद्दलचा व्हिडिओ. ऍक्च्युली या मुलीचे ना उकिडवे बसण्याचे मी बरेच व्हिडिओ बघितलेले होते. ऑब्विसली त्याचमुळे युट्यूबनी मला हा उकिडवा बसण्याचा व्हिडिओ दाखवला, नवा नवा ताजा ताजा. तर तो व्हिडिओ बघून मी भयंकर इम्प्रेस झालो, इन्स्पायर झालेलो आहे. कशा करता? तर मी ठरवून टाकलेलं आहे, याच्या पुढे बसायचं तर फक्त उकिडवं बसायचं. अरे त्या मुलीने काय सांगितलंय माहितीये का, की उकिडवं बसणं हा एक्सरसाइज नाहीये, ती नॅचरल रेस्टिंग पोझिशन आहे. म्हणजे आरामात बसण्याची किंवा आराम करण्याची ती नैसर्गिक पोझिशन आहे, नैसर्गिक. पण आपण ती विसरून गेलेलो आहोत आणि आपण फक्त खुर्ची, कोच अशावरच बसायला लागलेलो आहोत. आणि त्यामुळे झालंय काय माहितीये का, की नॅचरल रेस्टिंग पोझिशन, उकिडवं बसणं, हे आपण विसरून गेलेलो आहोत. आणि हे विसरून गेल्यामुळे आपण आपले जे महत्वाचे अवयव आहेत, कुठले, तिने तर सगळी पूर्ण लोअर बॉडी सांगितली बरं का, पूर्ण लोअर बॉडी. म्हणजे आपल्याला जो नेहमीचा आजकाल सगळ्यांना प्रॉब्लेम आहे ना, लोअर बॅकचा सिरियस प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर पाठीचा कणा त्यांनी डिकॉम्प्रेस होतो. पाठीचा त्रास पण खूप लोकांना आहे, आपल्याला माहिती आहे ते. त्याच्यानंतर असं बसल्यामुळे अँकल्स, अगदी खालून सुरुवात केली तर अँकल्स आहे ना, त्याच्यानंतर गुडघे. अरे बाप रे, गुडघ्याचा त्रास तर हल्ली लोकांना खूप होतो. ती जी नी रिप्लेसमेंटची सर्जरी आहे ना, नी 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 रिप्लेसमेंट सर्जरी, ते सध्या खूप मोठं मार्केट झालेलं आहे. हजारो लोक, लाखो लोक नी रिप्लेस करून घेत आहेत. माहितीये ना, सगळीकडे अशी होर्डिंग, जाहिराती वगैरे लागलेल्या आहेत ते. तर त्याच्यानंतर आपलं मांडी आणि ग्लुट्स म्हणजे कुल्ले आहे ना, आणि मग आपलं माकड हाडापासून जे लोअर बॅक असतं ते, आणि पूर्ण आपली पाठ म्हणजे पाठीचा कणा. तर हे सगळं खुर्चीमध्ये बसल्यामुळे, कोचामध्ये बसल्यामुळे आपण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचं काम, त्यामुळे ते नीट काम करत नाहीत. आणि त्यामुळे ते नीट काम करत नाहीत. हो माहितीये ना, आता कमोड पूर्वी असं उकिडवं बसण्याला, अरे परवाच झालं ना, आमच्या शाळेतल्या वर्गातल्या मुलांचा गेट टुगेदर होता, तर त्याच्यानंतर ग्रुप फोटो काढायचा ठरला. तर मी पुढे असा बसलो, तर मागनं एक वर्गमित्र म्हणाला, ए हागायला बसलाय का, नीट बस. तर त्या मुलीने असं सांगितलंय की लहान मूल तुम्ही बघा, ते असंच बसतं. आणि असं बसल्यामुळे, म्हणजे ही त्याची नॅचरल पोझिशन आहे. ते पहिलं ते रांगतं, नंतर बसायला लागतं, त्याला असं बसायला लागतं, नंतर उभं राहायला लागतं, नंतर चालायला लागतं. हल्ली आपण चालणंही बंद केलंय, उभं राहणं. अरे बसमध्ये बसायला जागा मिळते का, लोकलमध्ये, मेट्रोमध्ये बसायला जागा मिळते का, इकडेच आपलं लक्ष असतं. तर बस त्यामुळे आपण आपले ज्या नॅचरल पोझिशन्स आहेत
पर्टिक्युलरली ही उकिडवं बसण्याची, तर त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपलं लोअर बॉडी आणि हे सगळे जे अवयव आहेत, तर त्यांची कार्यक्षमता संपते, कारण आपण त्याचा उपयोग करत नाही. आणि सिंपल प्रिन्सिपल आहे, यूज इट ऑर लूज इट, है ना. आणि त्यामुळे हे सगळे आजार आता बोकाळलेले आहेत. नी रिप्लेसमेंट तर किती बोकाळलेली आहे, आणि त्याला लाखो रुपये खर्च होतात बरं का, लाखो रुपये. आणि पाठदुखी, कंबर दुखी, हे हे तर आता म्हणजे कॉमन रोग झालेले आहेत, है ना. तर त्यामुळे जर उकिडवं बसणं हा त्याच्यावर उपाय असेल, तर ह्याच्या पुढे मी फक्त उकिडवं बसायचं असं ठरवलेलं आहे. फक्त उकिडवं बसायचं. घरातल्या खुर्च्या, कोच मी सगळं काढून टाकणार आहे. आणि घरामध्ये बसायचं असेल तर उकिडवं बसायचं, जेवायचं असेल तर उकिडवं बसून जेवायचं. आता लॅपटॉपवर जर काम करायचं असेल तर एक डेस्क घ्यायचं, पण उकिडवं बसून त्याच्यावर काम करायचं. ती मुलगी तर काय म्हणते की बस स्टॉपवर किंवा कुठल्याही पब्लिक स्पेस मध्ये तिथे असलेल्या खुर्च्यांवर बसण्याच्या ऐवजी उकिडवं बसा. ते दिसायला ऑड दिसेल, लोकांना जरा विचित्र वाटेल की हा असा का बसलेला आहे तो, पण तीच नॅचरल रेस्टिंग पोझिशन आहे. आणि पर्टिक्युलरली आपल्याला तर माहिती आहे ना राव, आपल्याला हे माहिती आहे ना, आपल्याला काय नवीन आहे का. म्हणजे गावातले लोक, खेडे गावातले लोक असेच बसतात ना पारावर, असेच बसून, गप्पा अशाच बसून चालतात. मी काय समजत होतो की ते असे का बसतात, तर ही सगळ्यात ऍक्टिव्ह पोझिशन आहे ना, की पटकन उठता येतं, है ना. आपल्यावर जर हल्ला झाला तिकडनं इकडनं, समजा इकडे आता मी म्हातोबाच्या टेकडीवर बसलेलो आहे आणि जर तिकडनं बिबट्या आल्या, तर मला या पोझिशन मधनं पटकन उठता येतं, म्हणून हे असं बसत असतील ते. आणि माझी दुसरी एक अशी कल्पना होती ना, की ही बेसिकली टेम्पररी, म्हणजे थोडा वेळ बसण्याची पोझिशन आहे ती. जर खूप वेळ बसायचं असेल तर मांडी घालून बसायचं. आणि तुम्हाला माहिती आहे की मी मांडी घालून बसता येण्याकरता गेले कित्येक वर्ष प्रयत्न करतोय. मला मांडी घालून बसता येत नाही. गेले काही दिवस मी बघताय ना तुम्ही, मांडी घालून व्हिडिओ करतोय, ते त्याकरताच करतोय. तर आता हे आपल्या शरीराला, पर्टिक्युलरली लोअर बॉडीला कसं लाभदायक आहे ही पोझिशन उकिडवं बसण्याची, हा मुद्दा सोडून द्या. माझ्या असं लक्षात आलं की अरे मी मांडा ठोकून बसतो आणि फार लांब लांब मोठे मोठे 30, 40, 50 मिनिटाचे व्हिडिओ करतो, कारण आता मला मांडी घालून बसता यायला लागलेलं आहे. तर जर मी असा उकिडवा बसलो तर माझे व्हिडिओ जरा, माझी बायको म्हणते तसे क्रिस्प होतील, म्हणजे जरा छोटे होतील, कारण मला जास्त वेळ असं बसताच येणार नाही. आणि समजा जर जास्त वेळ मला असं बसून व्हिडिओवर बोलता आलं, तर काय, व्हिडिओ कसाही होऊ दे, पण माझी तब्येत मात्र प्रत्येक व्हिडिओ बरोबर सुधारत जाईल, हो की नाही ते. तर त्यामुळे मी असं ठरवून टाकलेलं आहे की ह्याच्या पुढचे सगळे व्हिडिओ हे उकिडवं बसून करायचे. आणि ह्याच्या पुढे बसायचं तर फक्त उकिडवं बसायचं. कशी काय वाटली आयडिया? आवडली ना? तुम्ही सुरुवात करा, बघा, खूप उपयोग होईल तो. चला ठेवू, गुडघे दुखायला लागलेले आहेत. नमस्कार, निघतो आता. आता मला खरं तो प्रश्न पडला की मी आता बसलोय, पण आता उभं कसं राहणार. अरे सगळं जाम झालंय. थांबा, प्रयत्न करतो. अरे बापरे, सगळं किती दुखतंय. उभा तर राहिलो बाबा, हात न टेकता, जमिनीचा आधार न घेता उभा तर राहिलो, पण मला आता
पाऊल टाकून चालून तिकडे जाऊन तो कॅमेरा बंद करता येईल का? बघूया येतोय का. आणि हे पण बघू की मी उकिरडा बसून किती मिनिटं बोललो.